खानदेशच्या सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू असलेल्या बहिणाबाई महोत्सवाच्या 11व्या पर्वात खाद्य संस्कृतीसह कलेचा नवा आविष्कार पाहायला मिळाला। शनिवारी या दिमागदार सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा बहिणाबाई पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी त्यांनी महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक करत स्थानिक कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले। महोत्सवाच्या विशेष आकर्षणापैकी एक असलेल्या फॅशन शोने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले। आधुनिकता आणि परंपरेचा सुरेख संगम या कार्यक्रमात दिसून आला। यात पारंपरिक वेशभूषेसह अनेक प्रकारांचा समावेश होता। आत्मविश्वासपूर्ण चाल आणि आकर्षक वेशभूषेतील मॉडेल्सनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। या फॅशन शोला पाहण्यासाठी जळगावकरांनी मोठी गर्दी केली होती। टाळ्यांच्या कळकळाटाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। त्याचबरोबर बहिणाबाई महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे खानदेशी खाद्य संस्कृती। यात बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विविध पदार्थांचा जळगावकरांनी आस्वाद घेतला। यावेळी या खाऊ गल्लीत खव्यांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली। केसरीराज लाईव्ह जळगाव। महिला बचत गट असतील, लघु उद्योजक असतील आणि यावर्षी नवीनच क्रीडा जी नॅशनल संघटना आहे, ही खूप मोठी संघटना जी बहिणाबाई महोत्सवाची जोडली आहे। या सगळ्यांच्या सहकार्याने 5 दिवस 23 ते 27 जानेवारी मध्ये बहिणाबाई महोत्सव हा साजरा होणार आहे। आपण सगळ्यांना विनंती आहे की भरगच्च खानदेशी पदार्थ आणि आपले महिला बचत गटांच्या वस्तू हे आपण खरेदी करा, जेणेकरून त्यांना आर्थिक पाठबळ मिळेल आणि ते आर्थिक सक्षम होतील असं मी। आणि त्यानंतर सांस्कृतिक भरगच्च कार्यक्रम जे आपण आयोजित केलेले आहे 25 तारखेला आपण सत्यनारायण बाबा मौर्य जे भारत माता आणि हिंदुत्व खास करून याच्यावरती 2 तासाचा कार्यक्रम जो 4 वर्षापासून आपण या कार्यक्रमाचा फॉलोअप घेत होतो, ते या रविवारी 25 तारखेला आपण 8:30 ते 10:30 ठेवलेला आहे। तर आवर्जून आपण सर्वांना विनंती आहे की आपण रविवारी 8:30 ते 10:30 उपस्थित राहायचं। आणि दुसरी ही विनंती आहे की आपण रोज 23 ते 27 जानेवारी मध्ये भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केसरीराज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका।